नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर आपलं हे मौल्यवान शरीर नेहमी आनंदी कसं राखावं याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. आपल्या शरीराअंतर्गत प्रत्येक शारीरिक संस्थेचं कार्य सुरळीत कसं ठेवता येईल, कुठेही कुरकुर नको, आणि जर कदाचित कुठे कुरकुर झाली तर त्याविषयी नक्की काय उपाययोजना करायला हवी आहे हे समजून घेण्यासाठी आपण त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर, नामवंत, कीर्तिवंत, उच्च शिक्षित अशा डॉक्टर्सना बोलावताय. आपण ते पाहताय, अनुभवताय, तुम्हाला ते आवडते देखील. खरं तर एवढी महत्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा एक समाजसेवाच आहे. आणि ती समाजसेवा तुम्ही करायची आहे आमचा चॅनल शेअर करून. आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा आमचा पुढचा एपिसोड सुद्धा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतो. त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. महाराष्ट्रातला प्रेक्षक वर्ग, श्रोतृ वर्ग हा अतिशय बुद्धिमान आहे, अभ्यासू आहे. नवीन गोष्टी ऐकण्यासाठी ते कायम उत्सुक असतात. आणि त्यामुळेच आलेले हे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत, हे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ते सुद्धा त्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, नवीन उपचार पद्धती, नवीन शोध याच्याविषयी अगदी सखोल माहिती, आणि ती सुद्धा अगदी सोप्या भाषेत देतात. किंबहुना त्यांना आपल्याला एज्युकेट करणं आवडतं. तर आजचा आपला विषय आहे आरोग्य मणक्यांचं. त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर कौस्तुभ दिंडोरकर. डॉक्टर कौस्तुभ दिंडोरकर हे या विषयातील म्हणजे न्यूरोसर्जन आहेत ते, आणि ते त्यातील सुपर स्पेशालिस्ट आहेत. म्हणजे नक्की काय, तर आधी त्यांनी 5.5 वर्ष अभ्यास करून MBBS पूर्ण केलं पुण्याच्या BJ मेडिकल मधून. त्यानंतर तिथूनच म्हणजे BJ मेडिकल कॉलेज मधूनच 3 वर्ष अभ्यास करून सर्जरी, MS जनरल सर्जरी केली. त्यानंतर पुढचे 3 वर्ष त्यांनी सुपर स्पेशालिटी इन सर्जरी MCH केलं, आणि त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी DNB दिल्ली नॅशनल बोर्ड कडून केलं. एवढं प्रदीर्घ शिक्षण घेतल्यानंतर, म्हणजे जवळजवळ 14 ते 15 वर्षाचा पिरियड आहे हा शिक्षणाचा, ते घेतल्यानंतर त्यांनी त्यामध्ये जपानमध्ये फेलोशिप केली आहे. एवढं उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. दीनानाथ हॉस्पिटलशी ते संलग्न आहेत. तिथे येणाऱ्या DNB स्टुडंट्सना ते मार्गदर्शन करतात, त्यांचे टीचर आहेत असं आपण म्हणूया. इतर अनेक संस्थांमध्ये त्यांनी पूर्वी हे काम केलेलं आहे. आणि आता सुद्धा ते खूप मोठी सर्जरी करून आपल्यासाठी इथं वेळात वेळ काढून आलेले आहेत. डॉक्टर कौस्तुभ, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. खरंच तुमचं कौतुक आहे, कारण एवढं मोठं शिक्षण करून एवढ्या छान पद्धतीने तुम्ही लोकांना ट्रीटमेंट देत आहात. आणि पुण्यामध्ये तुमचं नाव खूप चांगलं आहे. स्पेशली स्टुडंट्स मधून मी हे ऐकते, कारण पुढच्या काही स्टुडंट्सचा माझा संपर्क येतो. तर आजचा आपला विषय मणक्यांचं आरोग्य. मणक्यांचं किंवा स्पायनल कॉर्ड आपण म्हणतो त्याला, तर त्याची रचना मी असं ऐकलं होतं की खूप नंतर बदलते. मानवी मणक्याची जी आहे ती, त्याच्यामुळे इट्स प्रोन फॉर द इंजुरीज, म्हणजे त्याला इंजुरी होण्यासाठी ती इन्व्हाइट करते, अशा पद्धतीची रचना आहे. ते बरोबर आहे का? बरोबर. आज आपण हा जो विषय घेतलाय मणक्यांचं आरोग्य, हा समाज प्रबोधनासाठी आणि आजच्या आपल्या दैनंदिन जीवनात येणारे जी धकाधक आहे किंवा ज्या पद्धतीची आपली आज लाईफस्टाईल झाली, याच्यामध्ये हा अत्यंत उपयुक्त असा विषय आहे. कारण हा विषय जाणून घेतल्याने, याच्यातले समज आणि गैरसमज याची माहिती घेतल्याने आपल्या सगळ्यांचंच आयुष्य खरंच आनंदी आणि समाधानकारक होऊ शकतं. सो मणक्यांचं आरोग्य हा जो विषय आहे, याच्यामध्ये आपण पहिल्यांदा थोडंसं मणक्यांच्या रचनेबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल बोलूयात. सो आपल्या शरीरामध्ये जी मणक्यांची रचना आहे ती अशासाठी केलेली आहे की तो एक आधारस्तंभ तर आहेच आहे, ज्याला आपण मेरुदंड पण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं कार्य हे एक मज्जा तंतू किंवा मज्जा संस्थेचं पुढची जी केबल आहे महत्वाची, ज्याच्यातनं सर्व नर्व्स शरीराला जातात आणि चेतासंस्था आहे ही सर्व अवयवांना सिग्नल देते आणि त्यांच्याकडनं घेते. याच्यासाठी हे मणक्याची जी रचना आहे त्याच्यामधनं त्याचा मार्ग आहे. स्पायनल कॉर्ड का? म्हणजे स्पायनल कॉर्ड. सो मज्जातंतू आणि नर्व्स असे सर्व या मणक्यांमधनं प्रवास करतात आणि तिथनच या नसा देऊन, त्याला आपण म्हणतो नर्व सप्लाय देणं, असा नर्व सप्लाय देऊन
ते त्याला संदेश पोचवतात पण आणि तिकडनं फीडबॅक पण घेतात. त्यामुळे आपल्या शरीराचं जवळजवळ सर्व कार्य जे मेंदू नियंत्रित करतो त्याचं नियंत्रित करायचं कार्य हे ह्या मज्जातंतू किंवा ही चेतासंस्था जी आहे ही करते. सो ही सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पण पार्ट आहे आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम पण इथनं बाहेर पडते. त्यामुळे याचं आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्या शरीराच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी. मुख्य म्हणजे मला असं वाटतं की स्पायनल कॉर्डला प्रोटेक्शन पण मिळतं ना. हो. सो हेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता की ह्याच्यामध्ये पहिले 7 मणके जे आहेत हे मानेमधले आहेत ज्याला आम्ही सर्व्हायकल व्हर्टिब्रे म्हणतो. त्याच्यानंतर जे 12 मणके आहेत हे थोरॅसिक किंवा आपण पाठ ज्याला म्हणतो की ज्याच्या अनुषंगाने इथे फासाळ्या लागून एक लवचिक पिंजरा बनतो. आणि हा लवचिक पिंजरा आपल्याला आपले जे व्हायटल ऑर्गन्स आहेत किंवा महत्वाचे अवयव आहेत जसं हृदय आहे, फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, स्प्लीन आहे, ह्याच्या भोवती एक ते आवरण किंवा एक प्रोटेक्टिव्ह केज पिंजरा तयार करण्यासाठी मदत करतो. आणि शेवटचे जे कमरेचे 5 मणके आहेत हे कमरेचे 5 मणके परत आपल्या पेल्विस किंवा कटिबंधाशी निगडीत असल्यामुळे सगळा जो भार आहे आपलं जे धडाचं वजन आहे हे ह्याच्यामधनं ट्रान्समिट होतं. त्यामुळे अत्यंत महत्वाचे असे कार्य या मणक्याचे म्हणजे व्हर्टिब्रल कॉलमचे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत. जसे मानेमध्ये आणि कमरेमध्ये थोडा लवचिकपणा हा जास्त आहे आणि मॅक्झिमम हालचाली ज्या आहेत या मानेमध्ये आणि कमरेमध्ये होतात. पाठीमधल्या हालचाली त्या मनाने कमी होतात कारण त्याचा मेन फंक्शन हा प्रोटेक्शन आणि या पिंजऱ्याचा आधार आहे. किती सुंदर प्रिसिजन केले निसर्गाने. हे संपूर्ण प्रत्येक अवयवाला प्रोटेक्शन देणारी अशी संरचना असं म्हणायला लागेल. पण मग जास्ती इंजुरीज मानेत आणि कमरेत होतात की? सो त्यामुळे जिथे हालचाल जास्त होते त्या ठिकाणी जनरली आपल्या ज्या दैनंदिन जीवनातले जे आपल्यावर ताण येतात, शारीरिक ताण येतात, म्हणजे आजकालचा सगळ्यात महत्वाचा ताण बघितला तर मोबाईल. सो मोबाईल घेऊन आपण बघतो की लहान मुलं, मोठ्या व्यक्ती, इव्हन वयस्कर मंडळी तासन तास खाली बघत बसलेले असतात. मोटरसायकलवरून जाताना सुद्धा मोटरसायकल बरोबर, अत्यंत बरोबर. सो मानेच्या अशा हालचाली आणि त्या सतत त्या पद्धतीने ठेवणे ह्याच्यामुळे या सर्व्हायकल जे मानेतले मणके आहेत ह्याच्यामुळे ताण येतो, त्याची झीज वाढते आणि लोकांना त्याचे त्रास वेगवेगळ्या पद्धतीने होतात. त्याचप्रमाणे कमरेचे सुद्धा जे आजार आहेत ते हल्ली खूप वाढलेले आहेत. ह्याचं मुख्य कारण असं आहे की बैठी जीवनशैली, तासन तास बसून राहणं, चुकीच्या पद्धतीने बसणं, झोपून अभ्यास करणं, पोटावर झोपणं, या अशा पद्धतीने जर का एखाद्या माणसाने आपलं बराचसा दिवस घालवला तर त्याची जी झीज आहे ही जास्त होणार आहे. सो ह्याच्याबद्दलच मला अजून एक पुढे थोडंसं सांगताना एक अत्यंत जो सामान्य गैरसमज आहे जे पेशंट नेहमी बोलताना त्यांच्या तोंडून येतं की मणक्यातली गॅप. सो मणक्यातली गॅप याच्याबद्दल आज मला तुम्हाला थोडंसं सांगावं असं वाटतं. ह्याच्याबद्दल बोलूया. फक्त मला त्याच्या आधी विचारायचं होतं की असं आहे का की मातेच्या पोटात असताना सी शेप असतो आणि मग नंतर हळूहळू मान धरायला लागल्यावर वगैरे तो एस शेप होतो, म्हणून मग त्या 2 कर्व्स मध्ये जास्ती फ्लेक्झिबिलिटी आहे आणि तिथे जास्ती हे होतात का दुखणे? मातेच्या गर्भामध्ये असताना स्पेस अकोमोडेशन साठी ही जागा कमीत कमी राहावी याच्यासाठी एक सी शेप मणका असतो. पण जसं जसं जन्म होतो आणि बाळ मोठं व्हायला लागतं तसं तसं जे त्याच्यामध्ये बळ यायला लागतं, डोक्याचं वजन जे असतं ते डोक्याचं वजन जास्त असल्यामुळे सुरुवातीला ते डोकं आपण म्हणतो लहान बाळाला डोकं मान धरत नाही. सो जेव्हा त्याच्यामध्ये ती ताकद येते तेव्हा ते मान धरायला लागतं, त्याच्यानंतर बसायला लागतं, त्याच्यानंतर उभं राहायला लागतं. सो ह्या सर्व एकेका अवयवांमध्ये किंवा स्नायूंमध्ये जेव्हा त्यांची थोडीशी डेव्हलपमेंट होते त्याप्रमाणे ही हालचाल होते आणि साधारण मूल 1 ते 1.5 वर्षाचं झालं की आयुष्यभर ते चालायला पळायला मोकळं होतं आणि मग या सर्व मणक्यांचा कस आपल्या जीवनात लागतो. बरोबर.
असं म्हटलं जातं. म्हणजे इव्हन एखादा कुटुंबातली प्रमुख व्यक्ती असते तिला सुद्धा पण कुटुंबाचा कणा म्हणतो. म्हणजे कणा हा आपल्या शरीराला सतत आधार देतो, म्हणून आधार देणाऱ्या व्यक्तीला पण कणा म्हणतो. एवढं त्याचं अनन्य मगाशी म्हणलात तसे याला 3 कर्व्ह असतात ऍक्च्युली, आणि ते कर्व्ह हे बॅलन्स करण्यासाठी असतात. सो वरचा मानेला जो कर्व्ह असतो तो सुरुवातीला कॉन्व्हेक्स असतो, त्याच्यानंतर हा थोडासा कॉन्केव्ह असतो आणि परत कॉन्व्हेक्स असतो. सो हे वरचा आणि खालचा कर्व्ह असतो हा एक जेंटल स्लोपिंग एस सारखा असतो. त्या मनाने वरचा पॉइंट आणि खालचा पॉइंट हा एका रांगेत जर का व्यक्तीचा राहिला तर त्याचा कणा हा अत्यंत बॅलन्स्ड मानला जातो. त्याच्यामुळे आणि त्या कर्व्हमुळे मला वाटतं अचानक इम्पॅक्ट आला तरी त्या मणक्यातला हे होत नाही. म्हणजे एका चांगल्या हेल्दी स्पाईनचं लक्षण आहे. जेव्हा आम्ही एक्सरे बघतो पेशंटचे किंवा पेशंटचं पोश्चर बघतो तेव्हा मणक्याचे एक्सरे किंवा पेशंटचं पोश्चरमध्ये पेशंटची मान सरळ, जेव्हा आपण आपल्या एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की आपण जेव्हा आपण सोल्जर्सचं ट्रेनिंग बघतो तेव्हा त्यांना काय सांगितलं जातं, सर तान के और कंधे पीछे तान के. त्यामुळे नजर सरळ आणि खांदे मागे, या पद्धतीने या मणक्यांचं पोश्चर अत्यंत चांगल्या पद्धतीने राहतं. आपण म्हणतो ताठ मानेने जगा, ताठ कण्याने उभे राहा. तर हेला महत्व आहे. बरोबर. आता तुम्ही ते गॅप विषयी काय सांगत होता? हा, मणक्याची गॅप. सो मगाशी आपण जे म्हणलं की मणक्यांमध्ये लवचिकता पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ही हालचाल होत नाही. सो त्याच्यासाठी निसर्गाने रचना अशी केलेली आहे की ह्या सर्व मणक्यांमध्ये, ज्याला आपण सामान्य भाषेत चकती किंवा गादी म्हणतो किंवा मेडिकल भाषेत ह्याला डिस्क म्हणतो, इंटरव्हर्टिब्रल डिस्क, ही गादीची एक सोय केलेली आहे. सो या गाद्या काय करतात, तर ह्या गाद्या ह्याच्यामध्ये एक तर थोडी जागा निर्माण करतात, आणि या जागा निर्माण केल्यामुळे आपण बघताय त्याच्यामध्ये इथे जे फोरामेन किंवा एक छिद्र आहे याच्यातनं प्रत्येक ठिकाणून एक नस बाहेर येते आणि ती त्या लेवलला जाऊन त्या अवयवांना सप्लाय करतात. दुसरी गोष्ट अशी की एक शॉक अब्झॉर्बरचं काम करते. आपण जेव्हा चालतो, आपण जेव्हा उडी मारतो किंवा आपण कुठली हालचाल करतो तेव्हा हे मणके जे आपला सगळा भार घेतात, धडाचा भार घेतात, त्याच्यामध्ये ते शॉक अब्झॉर्बरचं काम करतात. सो गादी म्हणजे इंटरव्हर्टिब्रल डिस्कची हेल्थ ही अत्यंत महत्वाची. आणि आतापर्यंत जे झालेले सगळे रिसर्च आहेत त्याच्यामध्ये असं दिसून येतं की या इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणजे आपल्या एक टायर आणि ट्यूब सारखी त्याची रचना असते. त्याचा बाहेरचा भाग जो असतो तो थोडासा कठीण असतो टायर सारखा, आणि आतला भाग ट्यूब सारखा किंवा त्याच्यामध्ये जेली भरलेली असते. त्याच्यामुळे आपण जर का विचार केला तर थोडंसं कुशनिंग मिळतं. तर या इंटरव्हर्टिब्रल डिस्क मुळे आपल्याला आपले जे सगळे हादरे आहेत हे जाणवत नाही. आज तुम्ही प्रवास करता गाडीतनं, बसमधनं, त्याच्यातनं आपल्या मेंदूला हादरे जाणवत नाही, किंवा रनिंग करताना हे हादरे जाणवत नाहीत, कारण हे हादरे सर्व ऍब्सॉर्ब केले जातात. त्यामुळे या इंटरव्हर्टिब्रल डिस्कचं सुद्धा एक महत्व आहे, कारण ह्याच्यामुळे सुद्धा बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. खरं तर तीच जास्ती महत्वाची वाटते मला तुमच्याशी आता डिस्कस. बरोबर. सो मगाशी मी जेव्हा म्हंटल की ह्याच्यावरचा जो रिसर्च झालाय त्याच्यामध्ये असं दिसून आलं, जसं आपण टायर मधलं प्रेशर चेक करतो तसं या इंटरव्हर्टिब्रल डिस्क वर येणारा जो दाब आहे त्याचं जे प्रेशर मोजलं जातं, तर हे प्रेशर सगळ्यात कमी झोपलेल्या अवस्थेत असतं, कारण ह्याच्यावर आपल्या धडाचा भारच नसतो. त्यामुळे झोपलेल्या अवस्थेमध्ये हे प्रेशर अत्यंत कमी असतं. उभं राहताना सुद्धा त्या मनाने कमी असतं, कारण आपलं वजन हे दोन्ही पायातनं जमिनीकडे जातं. पण जेव्हा आपण बसतो आणि जेव्हा चुकीच्या पद्धतीने बसतो, मागे सरकून बसतो, तेव्हा सर्वात जास्त प्रेशर हे या इंटरव्हर्टिब्रल डिस्कवर असतं. मग ते एर्गोनॉमिकली चेअर्स डिझाईन करतात. बरोबर आहे. सो एर्गोनॉमिक चेअर्स ज्या डिझाईन केल्या जातात त्याच्या डिझायनिंग मध्ये असं बघितलं जातं की आपला जो कणा आहे तो त्यातल्या त्यात ताठ राहावा, चांगल्या पद्धतीने ताठ राहावा, त्याला सगळीकडनं सपोर्ट मिळावा, ह्याच्यासाठी त्याला स्पायनल एर्गोनॉमिक्स असं म्हटलं जातं. सो जेव्हा आपण एक्सेस ताण देतो मानेवर, सतत मान एकाच अँगलमध्ये ठेवणे किंवा एकाच ठिकाणी बघणे किंवा कंबर वाकडी ठेवून बसणे, अशा कम्प्युटर समोर किंवा कम्प्युटर समोर कम्प्युटरची हे स्क्रीनची लेवल ही डोळ्याच्या इथे न ठेवता वर किंवा खाली ठेवणे, ह्याच्यानी आपल्या मणक्यांवर एक सततचा ताण निर्माण होतो. आणि त्या ताणामुळे काय होतं की ह्याच्यावरचं जे प्रेशर असतं त्याच्यामुळे ते कमी जास्त किंवा योग्य पद्धतीत न असल्यामुळे त्याचं डिजनरेशन होतं, म्हणजे त्यांची झीज होते. आणि झीज झाल्यामुळे
आणि परत दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ह्या सर्व मणक्याला खूप स्नायू आधार देत असतात. आपण जर का विचार केला, एखाद्या असे ब्लॉक्स ठेवले आपण किंवा ठोकळे ठेवले आणि ते ठोकळे सरळ राहण्यासाठी, हालचाल होत असताना शरीराची ते स्टेबल करण्यासाठी अनेक स्नायू असतात. हा, तो ह्याला आपण कोर मसल्स म्हणतो. हे स्नायू शरीराची हालचाल न होताना सुद्धा जेव्हा आपण बसलेलो असतो, उभे असतो, तेव्हा ह्या व्हर्टिब्रल कॉलमला सपोर्ट देतात. सो ह्या स्नायूंचं आरोग्य सुद्धा फार महत्वाचं आहे. हो, संपूर्ण शरीर इरेक्ट पोझिशन मध्ये मेंटेन करणं. सो जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं या स्नायूंमध्ये शिथिलता येते आणि ही शिथिलता आल्यामुळे हे जे ब्लॉक्स आहेत मणक्यांचे हे डुगडुगायला लागतात. हो, आणि मग आपण म्हणतो की हे कॉम्बिनेशन आहे की ह्या झीज झाल्यामुळे डिस्क मधली जागा कमी होते, हे ब्लॉक सगळे डुगडुगायला लागतात आणि मग खरी झीज या हाडांमध्ये किंवा त्याच्या जॉईंट्स मध्ये व्हायला सुरुवात होते आणि मग मणक्याचे जे आपण म्हणतो डिजनरेटिव्ह किंवा वयोमानानुसार होणारे आजार आहेत हे पेशंट्सना त्रास द्यायला लागतात. हल्लीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या पद्धतीच्या बसण्यामुळे हे आजार हल्ली आपण तरुण लोकांच्यात सुद्धा बघायला लागलो. हो, हल्ली लहान वयातच पाठदुखीचे वगैरे आजार दिसतात. मला असं वाटतं ही जेन झी आहे त्या लोकांनी बहुतेक मैदानावरती खूप कमी वेळ घालवलाय असं दिसतंय. म्हणजे त्यांना त्यामुळे त्यांच्या मणक्याच्या कणात हवं तेवढं बळ नाहीये. खेळणं, लहानपणीचं खेळणं किंवा तरुणपणी स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्हिटीज करणं आणि एक ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगणं हे मणक्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सर्व आजार जे आहेत हे मणक्यांचे केवळ झिजेमुळे होतात असं नाहीये. काही मणक्यांचे आजार जे आपण ऐकतो हे जन्मतः असू शकतात त्याच्या रचनेमधल्या काही दोषांमुळे किंवा कधी कधी इन्फेक्शन्स होऊ शकतात मणक्यांमध्ये. हे पण काही इन्फेक्शन्स कुठल्याही वयात होऊ शकतात, कुठल्याही वयात. ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन खूप कॉमन होतं पूर्वी, पण आता जसं आपलं जीवनमान सुधारत चाललंय त्या मनाने आता हे इन्फेक्शन्स कमी झालेत. पण तरी मणक्यांमध्ये ट्युबरक्युलोसिस आणि डायबिटीजमुळे इन्फेक्शन्स होऊ शकतात. त्याच्यानंतर काही वेळा आपल्याला मणक्यांमध्ये गाठी दिसून येतात. या गाठी किंवा ट्युमर्स या मणक्यांच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये असू शकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप पेशंट्सना प्रॉब्लेम येतात. म्हणजे या गाठी मणक्यांच्या बाहेरच्या भागात असू शकतात किंवा आतल्या पोकळीमध्ये असू शकतात, ज्याला आम्ही इंट्रास्पायनल म्हणतो. मग तिथे परत कप्पे असतात. जे स्पायनल कॉर्ड असतो हे स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये असू शकतात, ज्याला आम्ही इंट्राड्युरल म्हणतो. किंवा ते स्पायनल कॉर्डच्या सबस्टन्समध्ये असू शकतात, ज्याला आम्ही इंट्रामेड्युलरी म्हणतो. तर हे सगळे जे ट्युमर्स असतात किंवा ट्युमर्समुळे होणारे त्रास असतात हे आपल्याला काही तपासण्या केल्याशिवाय कळत. सो ह्याच्यासाठी कॉमनली MRI वगैरे अशा तपासण्या केल्या जातात. मला एक सांगा की हे ट्युमर होण्याचं वगैरे काय कारण असतं किंवा पाठदुखीची, मानदुखीची आपण कारणं पाहिली की मोबाईल धरणं, चुकीचं पोस्चर किंवा बायका खालती मान घालून जर खूप पोळ्या लाटत असतील, IT वाले जे आहेत ते, किंवा मान योग्य ठिकाणी योग्य पोस्चर मध्ये न ठेवणं हे जसं कारण आहे तसं हे ट्युमर होणं, गाठी होणं किंवा इन्फेक्शन होणं याची काय कारण असतात? सो तुम्ही एक अत्यंत महत्वाच्या विषयाला हात घातलाय, मानदुखी आणि कंबरदुखी. सो मानदुखी आणि कंबरदुखी हे आज कोणाला नाही, जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी आपल्या आयुष्यात मानदुखी आणि कंबरदुखीला सामोरं जावं लागतं. असं म्हणलं जातं की 85% ते 90% पॉप्युलेशनला आयुष्यात एकदा तरी कंबरदुखी किंवा मानदुखी ही होते. सो ह्याची कारणं खूप आहेत आणि ह्याच्यामध्ये अत्यंत साधी कारणं, जसं आपण आज म्हणलो की चुकीच्या पद्धतीने मान ठेवणे, उशी चुकीची असणे किंवा झोपायची पद्धत चुकीची असणे, लोडावर मान ठेवून झोपणे, कडक सरफेसवर मान ठेवून झोपणे अशा पद्धतीने, किंवा कमरेमध्ये सुद्धा जसं आपण ऐकतो साधी चमक येणे. म्हणजे किंवा हे हेल्मेट घातल्यावर सुद्धा होतो का मानदुखी? हेल्मेट घातल्यावर मानदुखी हा विषय जो आहे हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही मान दुखल्यामुळे हेल्मेट घालत नाही.
जर का मानेचं आरोग्य व्यवस्थित असेल तर हेल्मेट हे मेंदूच्या प्रोटेक्शनसाठी घातलं जातं आणि मेंदूचं प्रोटेक्शन आपल्याला माहिती आहे हे अत्यंत महत्वाचं आहेच आहे. त्यामुळे मान दुखीचे पेशंट कधी कधी म्हणतात की मी मान दुखीमुळे हेल्मेट घालत नाही. तर ह्याच्यावरचं उत्तर मी तरी आज म्हणेन की तुम्ही तुमचं मानेचं आरोग्य सुधारा पण हेल्मेट जरूर वापरा. सो आपण जेव्हा बोलत होतो की मानदुखी आणि कंबरदुखी तर ह्या अत्यंत कधी कधी साध्या किंवा किरकोळ जुजबी गोष्टींमुळे सुद्धा होऊ शकतात. जसं कंबर अवघडणे, खूप वेळ प्रवास करणे, एखादी सवय नसताना जड वस्तू उचलणे, अशा पद्धतीने आपण ज्याला म्हणतो की त्याला मराठीमध्ये लचकणे, कंबर लचकणे किंवा मोच येणे किंवा ज्याला आपण म्हणतो लंबर स्ट्रेन होणे किंवा नेक स्ट्रेन होणे, हे साधारणपणे स्नायू आखडण्याचे प्रकार आहेत. त्या मुली त्या हाय हिल्स घालतात, हाय हिल्स घालतात. सो पोश्चर म्हणजे आपला जो शरीराचा एकंदर बॅलन्स आहे तो जर का काही कारणाने बिघडला असेल किंवा सवय नसताना एखादी गोष्ट केली आपण, जसा एखादा रबर बँड आहे तो त्याच्या शक्तीच्या पलीकडे ताणला तो तुटतो, तशाच पद्धतीने हे स्नायू सुद्धा दुखावले जाऊ शकतात. सो हे स्पोर्ट्समध्ये दुखावले जाऊ शकतात किंवा हे सवय नसलेली क्रिया करण्यामध्ये दुखावलेले जाऊ शकतात. सो हे सिंपल प्रॉब्लेम्स आहेत युजली. खूप हे पेशंट्स मला इथे सगळ्यांना सांगायला आवडेल की गेले 35 वर्ष पुण्यातल्या भांडारकर रोडवरील वरच्या स्टेटस हेल्थ क्लबची मी सीईओ आणि डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. त्याच्याविषयीचं प्रशिक्षण मी अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन मधून स्पेशलायझेशन केलेलं आहे. मी लठ्ठपणावरती माझं स्पेशलायझेशन आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक सगळ्या स्त्रियांची कंबर दुखतच असते. मी मेडिकल ऍस्पेक्ट्स ऑफ ओबेसिटी मध्ये जर्मन युनिव्हर्सिटीमधून PhD केलेलं आहे. त्यामुळे आमच्या इथे आम्ही व्यायामाने सुरुवातीच्या काळात म्हणजे जोपर्यंत आम्हाला खात्री असते की आत काही गादीला किंवा मणक्याला काही झालेलं नाहीये, हे स्नायूशी रिलेटेड दुखणं आहे, तेव्हा आमच्या इन्स्ट्रक्टर्सची टीम अगदी तज्ञ आहे की ते व्यवस्थित एक्सरसाइज देऊन त्या पद्धतीने ते करून घेतात. पण मला आता हल्ली असं आढळते की हल्लीच्या लहान मुलांमध्ये हा विकनेस आहे. पूर्वी हा फक्त स्त्रियांमध्ये असायचा, पण हल्ली मात्र लहान मुलांमध्ये हे विकार व्हायला लागलेत. परवा माझ्याकडे एक 8वीतला मुलगा आला होता आणि त्याचं कंटिन्युअसली त्याची पाठ दुखत होते. म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की तो सोफ्यात बसूनच अभ्यास करतोय किंवा तो कधी खेळायलाच गेलेला नाहीये, तो घरीच बैठे खेळ करतोय. म्हणजे जर स्नायूंमध्ये शक्ती यायची असेल तर लहानपणापासून जीवनशैली योग्य असायला पाहिजे. अगदी बरोबर. माझी तक्रार करतात की पाठीवरच्या दप्तरांचं ओझं मुलांना पेलवत नाही, तेव्हा मी त्या पालकांना म्हणते की दप्तराच्या वजनाची तक्रार करण्यापेक्षा मुलाची पाठ वीक आहे याच्याकडे लक्ष द्यायला. तर मग प्रिव्हेन्शनसाठी लहानपणापासून काय करतात? प्रिव्हेन्शनसाठी मुलांना खेळाचं आणि व्यायामाचं महत्व समजून देणं आणि त्याची गोडी लावणं अत्यंत गरजेचं आहे. सो साधे साधे जे खेळ आहेत आपल्याला पूर्वी शाळेत कवायती करून घ्यायची. या कवायती आठवड्यात 2दा तर करूनच घ्यायची आणि सर्व मैदानी खेळांमध्ये मुलं खूप भाग घ्यायचे. सो पीटीचे क्लास आता मला माहित नाही हल्ली शाळेत किती वेळा घेतात आणि मुलं काय करतात त्याच्यामध्ये, पण हे पीटीचे क्लास सुद्धा अत्यंत चांगले व्यायाम आहेत हातपाय हलवायला आणि स्नायू बळकट करायला. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे खेळ, योगासनं, सूर्यनमस्कार या सर्व गोष्टींमुळे स्नायूंमध्ये बळ येणं किंवा मणक्याची लवचिकता निर्माण होणं याच्यासाठी अत्यंत उपयोगी हे सगळ्या गोष्टी. परवा एक IT मधला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातला एक तरुण आला होता आणि तो सांगतो की माझ्या एर्गोनॉमिकली करेक्टेड जो चेअर आहे त्याच्यावर बसलं की माझी पाठ दुखते. मग याचा थोड्या वेळाने मी उठून प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलो की मला बरं वाटतं आणि मला दिवसातले 8-10 तास बसावं लागतं. तर मग त्याच्यासाठी काय करायला हवं त्याने? सो आता कसं आहे की खूप मोठा गट आहे की हे तरुण वयोगटात त्यांना 8 तास, 10 तास, 15 तास बसून राहावं लागतं. सो याच्यावर या इंडस्ट्रीने सुद्धा बऱ्यापैकी रिसर्च केलाय आणि त्याच्यामध्ये काही त्यांनी सोल्युशन्स दिलेली आहेत की त्याच्यामध्ये अर्गोनॉमिक डेस्क जसे आहेत तसे त्या लोकांना प्रशिक्षण दिलं जातं की तुम्ही थोडे स्ट्रेचिंगचे व्यायाम केले पाहिजे. दर तासानी 2 तासांनी एक ब्रेक घेऊन बसल्या बसल्या चेअरमध्ये काही मानेचे स्ट्रेचेस, कमरेचे स्ट्रेचेस, पायाचे स्ट्रेचेस हे करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या कामामध्ये खंड न करता तुम्ही एक 2 ते 5 मिनिटं हालचाल करू शकता. मी स्वतः कॉर्पोरेट ट्रेनर आहे. मी हिंजवडीमध्ये बऱ्याच कंपन्यांमध्ये एर्गोनॉमिकली कसं असावं, करेक्ट पोस्चर, मला तर असं वाटतं ना शाळेमध्ये PT बरोबर
कोर स्ट्रेंथ करायला, बसण्याची पोस्चर काय आहे हे सुद्धा इन्क्लूड करायला पाहिजे. तर आपण त्याविषयी गव्हर्नमेंटशी आपण संपर्क साधूया पुढे काही दिवसामध्ये. म्हणजे हे फार महत्वाचं आहे. मणक्याचं आरोग्य हे लहानपणापासून मुलांना कल्पना. आपल्याला बघा, नेहमी लहानपणी आई वडील सांगायचे नीट बस, नीट बस, ताट बस. आजोबा नेहमी झापायचे, ताट बस. पोक काढून म्हाताऱ्यासारखा का बसलाय. ह्या ज्या पूर्वीच्या गोष्टी होत्या, याला आज आपल्याला त्याचा अर्थ कळतोय की आज तुम्ही पाहिलं तर लहान मुलं मोबाईलमध्ये बघणं, आयपॅडमध्ये बघणं, टीव्हीकडे बघत राहणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या मानेच्या हालचाली कमी झाल्या आहेत, यांचे स्नायूंचं बळकटीकरण करणं कमी झालंय आणि यांची पोस्चर्स खराब झाली. पोस्चर सुधारली पाहिजेत. नक्की बसायला कसं पाहिजे, उभरायला कसं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा किंवा इमिजिएटली तज्ञांकडून कोर एंगेज करणं, कोरची स्ट्रेंथ कशी वाढवून घेणं हे अगदी जरूर करायला हवं. मुलांच्या पाठीची स्ट्रेंथ वाढवली पाहिजे. म्हणजे लहानपणापासून त्यांनी किमान 1 तास तरी व्यायाम केला पाहिजे. लाईफस्टाईल ऍक्टिव्ह असायला पाहिजे. बसण्याच्या खुर्च्या चांगल्या असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर काळजी घेतली तर कदाचित त्यांना आणखीन चांगल्या पद्धतीने त्यांचं स्पाईनचं आयुष्य लाभू शकेल. खरंय. आणि तुम्ही म्हणल्या प्रमाणात वाढलेलं. आमच्याकडे आम्ही कसं करतो, एक तर आमच्याकडे सगळे ट्रेन इन्स्ट्रक्टर आहेत. बेसिकली आमची मेडिकल जिमच आहे. त्यामुळे तुम्ही आल्यानंतर वजन किती उचलताय याला आम्ही महत्व देत नाही, वजन कसं उचलतोय. पण होतं कसं की जेव्हा समोरचा मुलगा काहीतरी हेवी डेडलिफ्ट करतो तेव्हा तो इगो येतो आणि जनरली जास्ती वजन उचलण्याकडे कल असतं. आणि त्यावेळी सुद्धा जर परफेक्ट पोस्चर असेल तर तुम्हाला काही इंजुरी होत नाही. पण पोस्चर परफेक्ट म्हणजे सगळीकडे बसण्याचं जसं पोस्चर आहे तसं प्रत्येक व्यायामाचं सुद्धा पोस्चर कसं असायला पाहिजे. तरी हल्लीची मशिनरी जी आहे जिमची ती इकॉनॉमिकली खूप सोफिस्टिकेटेड आणि खूप छान केलेली आहे. तेच मी विचारणार होते की जिम मध्ये व्यायाम केल्याने पाठदुखी होते असा जो समज आहे त्यात कितपत तथ्य आहे. नाही, सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे की सवय नसलेले व्यायाम देखरेखीखाली न करता स्वतःच्या मनाने कुठल्या तरी इन्फ्लुएन्सरचं बघून किंवा रील बघून किंवा स्वतःच्या फिल्मी हिरो बघून हे असे अचानक व्यायाम केले तर आपल्या शरीराला ज्या गोष्टीची सवय नसते याच्यामुळे याच्यातली जी गादी असते ती इंज्युअर होणे, स्नायूंना जखमा होणे आणि मग रिहॅबिलिटेशन न करणे. आणि तो खूप मोठा लॉस आहे. आणि हा खूप मोठा लॉस आहे. आणि मग त्याला आपण बघतो, नेहमी वाचतो की अत्यंत ट्रेंड खेळाडू सुद्धा यांना स्पोर्ट्स खेळताना इंजुरीज होतात. सो स्पोर्ट्स खेळताना इंजुरीज ते हायली ट्रेंड इंडिव्हिज्युअल्स असतात, त्यांची स्ट्रेंथ चांगली असते तरी सुद्धा त्यांना इंजुरीज होतात. पण त्या इंजुरीज मधनं बाहेर पडण्यासाठी त्यांना पहिल्यांदा रेस्ट, रिहॅबिलिटेशन आणि त्याच्यानंतर रिट्रेनिंग ह्या 3 फेजेस मधनं जावंच लागतं. सो ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि खरं तर जिमचा उपयोग आपल्या शरीराची जी मस्क्युलर संस्था आहे, मसल्सची, स्नायूंची संस्था आहे ती मजबूत करण्यासाठी करायची. मसल इज द मशिनरी ऑफ द बॉडी. स्ट्रॉंगर इज द मशिनरी, बेटर इज द वर्क डन. आणि त्याच्यासाठी सायन्स प्रमाणे एक्सरसाइज केले पाहिजेत. त्यामुळे जिम मध्ये गेल्यानंतर सुद्धा आपण अतिरेक करत नाहीये, चुकीची पोस्चर्स करत नाहीये. ट्रेन्ड इन्स्ट्रक्टर कडून सूचना घेऊन मग आपण व्यायाम करतोय हे घेणं खूप महत्वाचं आहे, लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि खरं तर ते महत्वाचं म्हणण्यापेक्षा जरुरीच आहे. मी तर असं म्हणते की लहानपणापासून जर तुम्ही व्यवस्थित मसल्सची स्ट्रेंथ वाढवली तर तुमच्या कण्याला उत्तम सपोर्ट मिळणार आहे. म्हणजे पाठीचं आरोग्य चांगलं राखलं तर तुमचा कणा सुद्धा हा चांगल्या पद्धतीने. पुढील भागात आपण पुन्हा भेटणार आहोत डॉक्टर कौस्तुभ यांना, जिथे आपण माहिती घेणार आहोत स्पॉन्डिलायटिस, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलोस्थेसिस आणि त्यावरचे उपचार. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.